एक महत्त्वाची बातमी समोर येते। राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप अखेर जाहीर झालेलं आहे। या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय। राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आणि देवेंद्र फडणवीसांकडे गृह खातं पुन्हा एकदा गेलेलं आहे, तर अजित पवारांकडे पुन्हा एकदा अर्थ खात्याचा पदभार सोपवण्यात आलेला आहे। एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खातं देण्यात आलेलं आहे। या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय। अखेर खाते वाटप जाहीर झालेलं आहे। देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे गृहमंत्री झालेले आहेत, त्यांच्याकडे गृह खातं पुन्हा एकदा गेलेलं आहे, तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खात्याचा पदभार सोपवण्यात आलेला आहे। गेल्या सरकारमध्ये अजित पवारांनी अर्थ खातं सांभाळलेलं होतं, पुन्हा एकदा अजित पवारांनाच आता अर्थ खात्याचा पदभार सोपवण्यात आलेला आहे। गृह खात्यावरनं बरीच चर्चा सुरू झालेली होती। अखेर देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृह खात्याचा पदभार असणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आता गृह खातं असणार आहे। या घडीची ही सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय, तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल खातं देण्यात आलेलं आहे। आपण पाहतो या घडीची ही मोठी बातमी आहे। दादा भुसे यांना जलसंधारण खात्याचा पदभार सोपवण्यात आलेला आहे। राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप अखेर जाहीर झालेलं आहे। गुलाबराव पाटलांकडे पाणी पुरवठा खातं देण्यात आलेलं आहे, पुन्हा एकदा त्यांना त्याच खात्याचा पदभार सोपवला गेलाय। वैद्यकीय शिक्षण खातं हसन मुश्रीफांना देण्यात आलेलं आहे। गणेश नाईक वनमंत्री, राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री, उदय सामंतांना उद्योग मंत्री हे खातं देण्यात आलेलं आहे। पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण खात्याचा पदभार सोपवण्यात आलेला आहे। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं सोपवण्यात आलेलं आहे। उद्योग मंत्री पुन्हा एकदा उदय सामंत झालेले आहेत, उद्योग खातं त्यांच्याकडे गेलेलं आहे। हसन मुश्रीफांकडे वैद्यकीय शिक्षण खातं सोपवण्यात आलेलं आहे।